आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे. विकास भाऊ, आरक्षण सोडत झाली नागपुरात, जे आरक्षण सोडत झालं सर्वसाधारण महिला गट, काय म्हणणं आहे तुमचं? कारण की तुम्ही विरोधी पक्ष आहात नागपूर महानगरपालिकेत. असं आहे की जे आरक्षण निवडणुकीनंतर उघडलं, जी सोडत उघडली, त्याच्यामुळे राज्यातल्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. विरोधकच नाही तर कॉमन मॅनच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की बा यांना ज्याला महापौर बनवायचं होतं त्या पद्धतीनं तर हे सगळ्या महानगरपालिकेमध्ये आरक्षण उघडलं नाही, असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. हेच जर तुम्ही निवडणुकीच्या आधी उघडलं असतं तर त्याला कोणी बोललं नसतं. आता ही प्रक्रिया झालेली आहे आणि आता विरोधकांसह सगळेच लोक म्हणून झाले की जसं नागपूरमध्ये तुम्हाला ओपनचा बनवायचा होता त्यासाठी तर ओपन नाही निघालं. जसं अकोल्याचं उदाहरण आहे की अकोल्यामध्ये एस टीची एकच जागा निवडून आली आणि ती जागा फक्त काँग्रेसकडे आहे. तिथे जर एस टीचं आरक्षण निघालं असतं तर काँग्रेसचाच महापौर आला असता, कोणाची संख्याबळ असलं तरी. नक्कीच मला वाटतं की ह्या शंकेचं घर निर्माण होण्यासाठी हे आरक्षण मतदानानंतर उघडलं आहे, त्यामुळे हे निर्माण झालं. महापौर कोण होणार हे तर भाजप ठरवणार आहे, विरोधी पक्ष नेता कोण होणार हे विकास ठाकरे ठरवणार आहे. नागपुरात कोण असेल? असं आहे की मी ठरवणारा एकटा कोणी होत नाही. तुमचं मत महत्वाचं आहे. तुमचं मत डावलून नागपुरात विरोधी पक्ष नेता ठरवू शकत नाही. ह्या 2 दिवसाआधी आमचे निरीक्षक रणजित बाबू कांबळे हे आले होते आणि कुणाल चौधरी जी AICCचे सेक्रेटरी यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेतली 34ही. आणि त्या बैठकीमध्ये नगरसेवकांचा सूर जाणून घेतला की गटनेता कोण असावा. आता हा प्रस्ताव ते प्रदेश काँग्रेसकडे पाठवतील आणि आमचे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब प्रदेश काँग्रेसचे जेव्हा हिरवा कंदील देतील की हे नाव व्हावं त्या नावाला होतील. परंतु हे आता निरीक्षकांनी सगळ्या नगरसेवकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहे आणि त्यानुसारच आमच्या पक्षामध्ये गटनेता ठरेल. संजय महागडकर यांचं नाव चर्चेत आहे, इतरही नावं असेल, काय समीकरण असेल नेमकं? नाही, नावं अनेक चर्चेत आहे ना. आता कोणत्या नगरसेवकानं कोणाचं सांगितलं हे मला सुद्धा नाही माहीत, कारण की निरीक्षक साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्या चर्चामध्ये निरीक्षक साहेबांना कोणाच्या मतीनं किती नगरसेवक आहे हे दिसतील ते नाव ते सजेस्ट करतील. काँग्रेस गट कधी स्थापन करणार आहे, नोंदणी कधी करणार आहे नागपूर? आम्ही 27 तारखेला गटनोंदणी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आम्हाला प्रदेश अध्यक्षांनी 27 तारखेपर्यंत सूचना दिल्या पाहिजे की गटनेता हा आहे, तेव्हाच आम्ही आमचा गट स्थापन करू. सगळ्या 34 नगरसेवक संपर्कात आहे ना तुमच्या? कोणी मुंबई, बदलापूर किंवा इतर प्रकारसारखं नाही ना, KDMC सारखं? सगळे 34 नंबर 1 आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की नागपुरात ज्या पद्धतीनं निवडणुकीची प्रक्रिया झाली आतापर्यंत एकही भांडण झालेलं नाही. डबल बिफाम आमचा गेला नाही, BJPचा गेला होता. आमचे नगरसेवक एक संघ आहे आणि नगरसेवक जे निवडून आलेले आहे ते सभागृहात लोकांचे प्रश्न उपस्थित करणारे आंदोलनकारी नगरसेवक निवडून आलेले आहेत. शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी. 34 पैकी 22 नगरसेवकांनी मागणी केलेली आहे की केतन ठाकरे यांना कोऑपमध्ये मनोनीत नगरसेवक म्हणून घ्यावं. ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते, तुम्ही त्यांची तिकीट कापली. आता केतनला जर नगरसेवकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही तुमचं काय शहराध्यक्ष म्हणून ते नाव प्रदेश पातळीवर तुम्ही नेणार आहात का? नाही, याच्यात माझं काही हे नाही. प्रदेशकडनं जे नावं येतील सगळे नेता चर्चा करतील आणि नगरसेवक ठरवतात ना. हा, नगरसेवक ठरवत असतील, परंतु त्यांनाही प्रदेशशी बोलवावं लागेल. त्याच्यामध्ये आम्ही गटनेतासुद्धा प्रदेश अध्यक्ष सांगतील तोच निवडणार आहे आणि बाकीचे लोकसुद्धा ते सांगतील तेच निवडणार आहे. कोऑपसाठी 22 जणांनी इच्छा व्यक्त केली नगरसेवकांनी, नवीन निवडून आलेल्या. त्याच्यासाठी त्या सगळ्या नगरसेवकांच्या निवडीसाठी केतननी काम केलं. आता त्याचा अधिकारही आहे. नाही, असं आहे की तो नगरसेवकांचा प्रश्न आहे, त्यांचा आपल्या भावना मांडता येतात, पण शेवटी पक्षाचा निर्णय असतो. पक्ष जो निर्णय घेते त्या निर्णयानुसारच मी शहर अध्यक्ष म्हणून काम करतो. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.